मुंबईमध्ये याच्यात राजकारण करतात ही खूप पोटतिडकीनं बोलले. तुमचे आमदार बोलतात ती पोटतिडकीनं आणि आम्ही बोलतो ती मग ह्याच्यात राजकारण नाही आहेत का? राजकारण तुम्ही करू नका. माझी कृपया विनंती आहे सत्ताधारी पक्षांना, सत्तेधारी तुम्ही सत्तेवर आहात, सत्तेत असल्यामुळे तुम्ही कुठेही राजकारणावर आणू नका, जातीवर आणू नका. आणि जर राजकारणावर यायचं झालं तर संतोष देशमुख यांचा एवढा चांगला सोजळाचा मुलगा, याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. हा सर्वात महत्वाचा विषय, मागणी आहे ही झाली पाहिजे. ही सर्वात जिल्ह्याची मागणी, महाराष्ट्राची मागणी. महाराष्ट्रामध्ये कुणी म्हणलं की महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय तर त्याच्यावर कोणाला वाईट वाटते? मग बिहार करते कोण ह्याचा पण तपास करा ना. मग तुम्हाला तसं वाटतंय तर तुम्ही कुठंतरी निवेदन करताना तुम्ही म्हणतात हो माझं सगळं ओपन आहे, तुमचं सगळं ओपन आहे तर आमचं काय झाकून आहे? आमच्यावर तर काही करायसारखा विशेष नाही. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं ह्या मारेकऱ्याच्या पाठीमागं लागा आणि मारेकऱ्यांना मागं लागल्याच्या नंतर तुम्ही ह्याचं मारेकरी तपास हुडकून काढा. आणि याच्यात जर खोलात जायचं असेल तुम्हाला तर माझं तर एक म्हणणं आहे, आता परत पुन्हा कोणीतरी राजकारणावर आलं, कुणी म्हणलं पालकमंत्री काय, आम्हाला काय करायचंय पालकमंत्री? माझं तर म्हणणं असं आहे की पालकमंत्री कोण करायचं हा त्या तिन्ही पक्षांचा विषय, त्यांनी ठराव. पण खरंच जर इथे या प्रकरणाच्या खोलात जायचंय तुम्हाला तर शिवसेनाचे काल 2 मंत्री येऊन गेले, भाजपच्या 1 मंत्री येऊन गेल्या सत्ताधारी पक्षात, परत माननीय आम्ही येऊन गेलो की अजितदादा मागेच येऊन गेलेत या प्रकरणात. मग माझं एक म्हणणं आहे की या जिल्ह्यावर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार आहेत अजितदादा गटाचे, तर मग अजितदादा गटाला जर पालकमंत्री घ्यायचं किंवा काय करायचं, माझी तर इच्छाच अशी आहे. खरंच तपास करायचा तुम्ही खरं मग अजितदादांनीच पालकमंत्री होऊन तपास करावा, अजितदादाने या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं आणि त्यांनी करावा तपास. आमचं काय म्हणणं, पण ती कुणाला द्यायचंय कुणी नाही द्यायचं काय मागणी करायची आमची, ह्या पालकमंत्र्यांवरून ह्या राजकारणावर येण्यापेक्षा मला संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मेन मागणी. त्याच्याविषयी मी ठेवतोय, मला दुसरं काय नाही. त्यांचं जर तपासात कुणाच्या प्रॉपर्टी तपासा म्हणलं, ज्यांचे CDR काढा म्हणलो, माझ्या मागणीमध्ये तुम्हाला कन्क्लुजन करून सांगतो. माझं सर्वात महत्वाचं 5 मागण्या आहेत. ही पहिली मागणी 6 त्या 29 आणि 28 तारखेला कुणाला बोलवलं तर कुणी बोलवलं ते तपासून काढा, कारण त्यांच्या त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आले त्या फिर्यादीमध्ये ते हुडका. 6 तारखेला जी तुमच्यावर केस झाली त्याचे CDR काढा, ती त्याच्यात अॅट्रॉसिटी का केली नव्हती ती काढा. त्याच्यानंतर 9 तारखेला जी सकाळी गुन्हा गेला त्याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा 3 वाजता केला, त्याला 3 तास लेट का केला हे काढा, त्याला कोणाकोणाचे फोन आले ते काढा. तर त्याच्यानंतरचं जे विषय आहे ते हे जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा CDR काढायला काय लागतंय बरं? जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा CDR काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय, CDR तुम्ही काढू शकता का नाही? मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला. इलेक्शन मध्ये आमचा CDR काढीत होता सत्तेच्या जेव्हा, आता काढा ना आरोपीचा CDR. ही जी आरोपी आहे त्या आरोपीच्या मोबाईलचा CDR काढा आणि पोलीस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये CDR काढायला परफेक्ट आहे. मग CDR काढा ना यांचे CDR काढा. कुणाला किती बोलणं होतंय, दिवसात एक माणूस 3 घंटे कुणाला बोलला जात आहे, काढा. मग याच्यामध्ये त्या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी ह्यांना सुद्धा किती माहित आहे मला माहित नाही, पण हे जे घटना करतात हे सगळे जे आहे त्याच्या मास्टर माइंड मध्ये हे गेलं पाहिजे आणि मास्टर माइंडच्या खोलात जाऊन याचा मास्टर माइंड हुडकला पाहिजे आणि हुडकून त्याला शिक्षा झाली पाहिजे, हेच माझं निवेदन आहे. आणि या मी जी मागणी केल्या SP साहेबांना माझं म्हणणं आहे, SP साहेब तुम्ही जॉईन झालात, तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुमचं कौतुक केलं, तुम्हाला वेलकम केलं, मी खासदार असले आहे तरी, पण माझी एक विनंती आहे की आपल्याला तुम्ही हे जे इथं PSI होते यांचे CDR काढा, यांचे काय लगे बांधेत काढा. आता तुम्ही जे एवढे दिवस झालं 4-5 दिवस झालं तुम्हाला CDR काढायला काय अडचण नाही. आणि बीड जिल्ह्यातले आता बरेच PI आहेत आणखी की त्यांच्या तुम्ही बदल्या करा. आता दहीपळे नावाचा कसं इथं चालू, आता एवढा एक विषयाचा संबंध नाही, मटका आहे गुटखा आहे सगळं चालू होतं. म्हणजे राजरोस माहितीची पुराव्याने देतो मी असं काय उगाच बोलणार नाही. मला जी माहिती तेवढं करेक्ट हप्ते सहित कोण काय घेतंय काय हे सगळ्या सहित देतो. मग हे जे आता सगळे एवढे PI इलेक्शन मध्ये जी सालगड्यासारखे वागले त्यांचं सुद्धा तुम्ही ट्रान्सफर करा दुसरीकडे, इकडे जरा चेंज करा तर बरं होईल. काय गुन्हा तुम्ही कायदा सुव्यवस्था, माझी एकच शेवटची मागणी आहे की बीड जिल्ह्यामध्ये पुनश्च एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा. आदरणीय SP साहेब ही त्यांना माझी मागणी.